चला आता सगळी रेडी झाली, आता निघतो आम्ही मंदिरात जायला। लाईन बघा किती मोठी लागली इथे। देवगा महादेवाचं दर्शन घ्या, जागृतेश्वर शिव मंदिर। वासोबा नाव ह्या मंदिराला होतं आणि त्या वासोबा नावाच्या माध्यमातून आमच्या वाशी गावाला वासोबाच्या नावावरूनच वाशी गाव नाव पडलं। चला आज आहे महाशिवरात्री, आता निघलोय महाशिवरात्री निमित्त जागृतेश्वर शिव मंदिर वाशी गाव। ते आहे इथून 7-8 किलोमीटर लांब आहे, तर दाखवतो तुम्हाला। आता जागृतेश्वर शिव मंदिरात आपल्याला जे पंढरपूरच्या व्हिडिओत रामभाऊ पाटील, रामभाऊ बाबा होते, ते आपल्याला मंदिराबद्दल थोडी माहिती देणार आहेत आणि त्यांनी खास आपल्याला यासाठी बोलवलं आहे तिथे। जागृतेश्वर शिव मंदिर हा ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे। चला पोहोचलो इथपर्यंत, मिनी शिशोर वाशी। प्लॅन मध्ये थोडा चेंजेस, माझी बहीण वाशी गावातच आहे, तर ताई पण येणार आहे, मोठी बहीण माझी। तर तिथं पहिले त्यांच्या घरी जातो आम्ही आणि त्यांच्या बरोबरच आम्ही मंदिरात जायला निघूया। सी बीच वाशी समोर दिसत असेल तुम्हाला हायवे, सायन पनवेल हायवे। पोचलो। चला आता सगळी रेडी झाली, आता निघतो आम्ही मंदिरात जायला। भुयारी मार्गातून चाललो आता आम्ही। चला आता पोचलो मंदिराजवळ। हे बघा एंट्री केली आता मंदिरात। लाईन बघा, जागृतेश्वर शिव मंदिर, येथे कमीत कमी 5 तास लागतात दर्शनासाठी। गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे। आणि हे बघा मंदिर, मंदिराची सजावट बघा किती सुंदर केली आहे। गर्दी बघा किती आहे। मंडळाकडून भाविकांसाठी खूप चांगली व्यवस्था केली जाते। मंदिराचा परिसर खूप मोठा आहे। दर्शनानंतर बघा किती भाविकांची गर्दी अजून आवारात आहे। मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह असतो महाशिवरात्री निमित्त। हरिपाठ, कीर्तन, भजन व प्रवचन असतात। यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात उत्साही व आनंदी वातावरण पसरलेले असते। जागृतेश्वर शिव मंदिर ट्रस्ट आणि वाशी गावातील ग्रामस्थ यांच्याकडून खूप चांगली सेवा दिली जाते। हे मंदिर आहे, मंदिराचा परिसर बघा। घेऊया जागृतेश्वराचं, महादेवाचं दर्शन। भाविकांची गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे। स्वयंभू शिवलिंग आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे। नक्की दर्शनाला या महादेवाच्या।
भेटते ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज सर्व मूर्ती इथे आहेत. प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मण आमच्या गावातील भरपूर मंडळी येते. माझी बहीण आणि भाऊजी कोपरकरवरून आले. हो दर्शन झालं. आता एक्झिट करतो आम्ही. हे बघा सर्वांना प्रेममध्ये फराळ असतो. फराळाची व्यवस्था सरबत सर्व काही ट्रस्ट कडून असते. हे बघा फ्रूट्स वगैरे सर्व काही आहे. राजगिरा लाडू, खिचडी. बघा लाईन बाहेरून अजून भरपूर मोठी लाईन आहे. खूप मोठं मंदिर आहे. भव्य मंदिर आहे. नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, जागृतेश्वर शिवमंदिराविषयी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत रामभाऊ पाटील, नवी मुंबई भूषण आहेत ते. तर ते मंदिराचे विशेष कार्यवाहक पण आहेत. तर जे शंकराचं मंदिर होतं फार पुरातन, हे कुणाला माहीत नाही. याची स्थापना शिवलिंग जे आहे ते स्वयंभू आहे. कोणी त्याची स्थापना केलेली नाही. कुणाला याची माहिती नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ह्याचं नाव वासोबा म्हणून, वासोबा नाव ह्या मंदिराला होतं. आणि त्या वासोबा नावाच्या माध्यमातून आमच्या वाशी गावाला वासोबाच्या नावावरूनच वाशी गाव नाव पडलं. 1983 साली गावकरी मिळून एका वकिलाचा सल्ला घेतला आणि एक ट्रस्ट स्थापन केली. तेव्हापासून हे ट्रस्ट आहे. 1983. त्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. आज जी परिस्थिती पाहिली, आज महाशिवरात्री आहे, तर आज सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 1.5 लाख लोकांनी भाविकांनी दर्शन घेतलेले आणि तसेच अजून दर्शनासाठी एवढी मोठी रांग लागलेली आहे की त्याची कल्पना करू शकत नाही. आणि तसेच ट्रस्ट यांनी चोख व्यवस्था ठेवलेली आहे. पोलीस बंदोबस्त आहे. विशेष करून जे अनिरुद्ध बापू जे आहेत त्यांचे जे सहयोगी, त्यांचे कार्यकर्ते, ते जवळजवळ 45 माता भगिनी जे आहेत, पुरुष मंडळी, ते जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत ती सेवा करणार आहेत. तसेच आमच्या वाशी गावातील प्रत्येक घरातील एक तरुणी, वयोवृद्ध म्हणा, माता भगिनी म्हणा, मनापासून इथे सकाळपासून काम करतात. गाववाले सगळे गाववाले कुठलाही भेदभाव न ठेवता मनापासून इथे सेवा करतात. इथे रामनवमीचा उत्सव होतो, हनुमान जयंती होते, ते महाशिवरात्रीचा एवढा मोठा कार्यक्रम, एवढे मोठ्या संख्येने येणारे भाविक त्यांना कंट्रोल करणं, त्यांना सुविधा देणं. कोणी पाणी देतं, कोणी फराळ देतात, कोणी फळं वाटप करतात. असंख्य भाविक देणगीदार जे दानशूर लोक आहेत, कोणी पाणी देतात. त्याच्यामुळे निस्वार्थपणे केलेली सेवा देवाच्या चरणावरती समर्पित होते. त्याप्रमाणे आजचा उत्सव असा आहे. याच्या पुढे अशी
दरवर्षी भरभराटी होणार आहे आणि त्यामुळे संस्थेचा चोख कारभार असल्यामुळे लोकांचा विश्वास दृढ बसलेला आहे. धन्यवाद. चला, सर्व आता प्रोग्राम झालेला आहे. आता निघतो आम्ही. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. धन्यवाद.